जी वर्दी कायद्याचं संरक्षण करते तीच जर कायद्याची खिल्ली उडवू लागली तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा तरी कुणाकडे करायची, हा प्रश्न सध्या अकोल्यात विचारला जात आहे. अकोल्याच्या बसस्टँड परिसरात कायद्याचं नव्हे तर हप्ता राजाचं राज्य सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेला बसस्टँड इथेच एसटी बसांचा रस्ता अडवून ऑटो चालकांची दादागिरी, दमदाटी, शिवीगाळ आणि खुलेआम धमक्या सुरू आहेत. हप्ता दिला की दिवसभर मोकळं, आम्ही पोलिसांना पैसे देतो, हे शब्द आहेत कायद्यालाच आव्हान देणाऱ्या ऑटो चालकांचे. आणि या सगळ्यामागे नाव घेतलं जातंय एका महिला ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याचं. 100, 500 रोजचा हप्ता, रोखही चालते, डिजिटलही चालतं. इतकंच नव्हे तर हप्ता पकडला गेल्यावर गॅस सिलेंडरसाठी दिलेले पैसे होते असं बालिश स्पष्टीकरण दिल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगते. या हफ्ता राजामुळे प्रश्न तर निर्माण झालाच आहे, मात्र एका प्रकारे गुन्हेगारीला हिरवी झेंडी दिल्याचंही बोललं जात आहे. एवढं सगळं घडत असताना कारवाई का होत नाही? कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या शहरात हे प्रकार सुरू असूनही ते दुर्लक्षित केले जात आहेत का? राज्य शासनापासून ही वस्तुस्थिती लपवली जात नाही ना? लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे का? असे अनेक प्रश्न आता अकोल्याच्या रस्त्यावर विचारले जात आहेत.